Hello everyone, this is Prachi and you're watching eFutureInside.com, जिथे आपण शिकतो इंग्लिश आपल्या मातृभाषेतून. आज आपण पाहणार आहोत डायरेक्ट स्पीच अँड इनडायरेक्ट स्पीच. याला डायरेक्ट अँड इनडायरेक्ट नरेशन असंही म्हणतात. This is the most demanding topic of English grammar, so I highly recommend you to watch this video till the end. Okay, so let's get started. First, we will understand what is narration. Narration is an act of reporting the words of speaker, and there are two ways of reporting. What somebody says is through direct speech and indirect speech. थोडक्यात नॅरेशन म्हणजे समोरचा व्यक्ती काय बोलला हे तिसऱ्या व्यक्तीला सांगणे किंवा कथन करणे, आणि ते आपण दोन प्रकारे सांगू शकतो, एक डायरेक्ट स्पीच आणि दुसरं इनडायरेक्ट स्पीच द्वारे. नाउ लेट अस हॅव अ लुक ॲट द गिवन सेंटेन्स. फर्स्ट, जिमी सेड आय लाईक टू प्ले बास्केटबॉल. जिमी म्हणाला, मला बास्केटबॉल खेळायला आवडतो. This sentence can be said in another way as well. That is, Jimmy said that he likes to play basketball. जिमी म्हणत होता की त्याला बास्केटबॉल खेळायला आवडतो. इथे तुमच्या लक्षात येईल की दोन्ही वाक्यांचा अर्थ तोच आहे, पण वाक्यरचना वेगळी आहे. पहिल्या सेंटेन्समध्ये बोलणाऱ्याचे वाक्य ॲज इट इज, जसेच्या तसे कोणताही बदल न करता आपण वापरले आहे, तेव्हा त्याला डायरेक्ट स्पीच असं म्हणतात. आणि दुसऱ्या वाक्यात जिमीने म्हटलेले शब्द जसेच्या तसे न वापरता आपल्या शब्दात आपण सांगितले आहे, जिमी म्हणत होता की त्याला बास्केटबॉल खेळायला आवडते. आपल्या शब्दात आपण मांडले आहे म्हणून ते इनडायरेक्ट स्पीच आहे. ओके, नाउ लेट्स अंडरस्टँड डायरेक्ट स्पीच इन डिटेल. When we repeat the actual words said by the speaker as they are and put speech marks or inverted comma around the words spoken is called as direct speech. जेव्हा आपण बोलणाऱ्याचे वाक्य as it is, जसेच्या तसे वापरतो, तेव्हा त्याला डायरेक्ट स्पीच असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल, निकी सेड आय एम स्टडिंग इंग्लिश. निकी म्हणाली, मी इंग्लिशचा अभ्यास करते आहे. हिअर आय एम स्टडिंग इंग्लिश आर द ॲक्च्युअल वर्ड्स सेड बाय द स्पीकर, दॅट इज निकी. सो इट इज अ डायरेक्ट स्पीच. हिअर निकी इज अ स्पीकर, said is a reported verb and I am studying English is a reported speech. Right? इथे निकी स्पीकर आहे आणि I am studying English हे तिचे ॲक्च्युअल वर्ड्स आहेत, जे आपण इन्व्हर्टेड कॉमामध्ये लिहिले आहेत. त्याला रिपोर्टेड स्पीच म्हणतात आणि सेडला रिपोर्टेड वर्ब म्हणतात. Note that direct speech is always written within inverted comma. डायरेक्ट स्पीच हे नेहमी कोटेशन म्हणजेच इन्व्हर्टेड कॉमामध्ये लिहिलं जातं. Now let's understand indirect speech in detail. When we do not use the exact words of the speakers or we use our own words to say what speaker said is called as indirect speech. जेव्हा समोरचा काय बोलला हे आपण आपल्या शब्दात मांडतो, तेव्हा त्याला इनडायरेक्ट स्पीच म्हणतात. फॉर एक्झाम्पल, निकी सेड आय एम स्टडिंग इंग्लिश. ह्याचं इनडायरेक्ट करताना होईल, निकी सेड दॅट शी वॉज स्टडिंग इंग्लिश. निकी म्हणत होती की ती इंग्लिशचा अभ्यास करत होती. इथे आपण निकीचे शब्द जसेच्या तसे न मांडता आपल्या शब्दात मांडले आहे आणि कोटेशन ही वापरलं नाहीये, म्हणून याला इनडायरेक्ट स्पीच म्हणतात. Note that indirect speech is not written within quotation marks.
आता डायरेक्टचा इनडायरेक्ट करताना तुम्हाला काय फरक दिसतोय? पहिला, इनडायरेक्ट स्पीचमध्ये कोटेशन नाहीये, म्हणजेच इन्व्हर्टेड कॉमा नाहीये. दुसरा, चेंज ऑफ टेन्स. डायरेक्टमध्ये प्रेझेंट होतं ते इनडायरेक्टमध्ये पास्ट झालं आहे. आणि तिसरं म्हणजे इनडायरेक्टमध्ये आपण दॅट हे कंजंक्शन यूज केलं आहे. हे तिन्ही चेंजेस तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ओके, सो अशा पद्धतीने आपण डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीचचा फर्स्ट पार्ट पूर्ण केला आहे. आय होप तुम्हाला डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीचची कन्सेप्ट लक्षात आली आहे. पुढच्या पार्टमध्ये आपण बघणार आहोत हाऊ टू कन्वर्ट डायरेक्ट स्पीच इनटू इनडायरेक्ट स्पीच इन डिटेल. सो डोंट मिस एनी व्हिडिओज. ओके, आणि अशाच सोप्या पद्धतीने इंग्लिश ग्रामर कम्युनिकेशन स्किल इम्प्रूव्ह करण्यासाठी चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय. कीप प्रॅक्टिसिंग.